शरद पवारांची प्रकृती स्थिर, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज। 3 दिवसांच्या उपचारानंतर पवारांना विश्रांतीचा सल्ला। राज्यसभा निवडणुकीबाबत वर्षावर पार पडली महत्त्वपूर्ण बैठक। तावडे, आठवले, रहाटकर यांच्या नावांवर चर्चा। 28 फेब्रुवारीपर्यंत राज्यसभेची नावं होणार जाहीर। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची उद्या मुंबईमध्ये निवड। प्रफुल्ल पटेल मांडणार राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव। सर्वानुमते होणार सुनेत्रा पवारांची निवड। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा उमेदवार ठरला। सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढवणार। सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस। शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात होणार चर्चा। ऑनलाईन गेम्सवरती बंदी घाला। भाजप आमदार निरंजन डावखरेंची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी। मुलांच्या वाढत्या स्क्रीन टाइम बाबत होणार चर्चा। आज मुंबई मनपाचं बजेट। मुंबईकरांचं बजेटकडे डोळे। नाशिक मनपा स्थायी समिती सभापती कोण? स्थायी समिती सभापती पदावरून महायुतीमध्ये कलह। राष्ट्रवादीच्या मुकेश शहाणे यांची माघार नाहीच। छत्रपती संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या 16 सदस्यांची निवड होळीनंतरच। महापौर समीर राजूरकरांनी 5 तारखेला विशेष सभेचं बोलावलं आयोजन। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज बुलढाणा नागपूरच्या दौऱ्यावर। शेगावात गजानन महाराजांचं घेणार दर्शन। किसान सभा कामगार संघटनांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल। राज्य सरकारकडून आंदोलक शिष्टमंडळास बैठकीचं निमंत्रण। आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन। पोलिसांच्या आश्वासनानंतर परभणीमध्ये शिवप्रेमींचा मोर्चा। बोरी गावात संभाजी महाराजांच्या स्मारकावरून वाद, तर स्मारक उभारल्यानंतर 46 तरुणांवर गुन्हे दाखल। एशियाटिक सोसायटीची निवडणूक 14 मार्चला। कुमार केतकर, विनय सहस्रबुद्धेंमध्ये अध्यक्षपदाची लढत रंगणार। नाशिकच्या दिंडोरीमध्ये एसीबीची मोठी कारवाई। रासेगावची सरपंच आणि तिच्या पत्नीला लाच घेताना अटक। उपसरपंचावरील अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी मागितली लाच। जुन्या वादातून घरी येऊन जीवे मारण्याची धमकी। हॉकी स्टिक घेऊन धमकी दिल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील उपळा येथील प्रकार। नागपूरच्या महाल परिसरात तरुणांचा धुमाकूळ। एक्स गर्लफ्रेंडनं दुसऱ्या मुलाशी मैत्री केल्यावरून झाला वाद। रागातून टोळक्यांनी गाड्यांची केली तोडफोड। नागपूर विमानतळावर अडकलेल्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाचं अखेर 26 तासांनंतर उड्डाण। खराब हवामानामुळे लंडनला जाणाऱ्या विमानाचं झालं होतं लँडिंग। गोव्याच्या मोपा एअरपोर्टवर जंगली प्राण्याची एंट्री। एअरपोर्टवर जंगली गवा आल्यानं खळबळ, तर व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल। केरळचं नाव बदलण्यावरून ममता बॅनर्जींचा निशाणा। पश्चिम बंगालचं नाव बंगाल करण्याचा ठराव 2दा मंजूर केला होता, परंतु केंद्र सरकारनं मंजुरीच न दिल्यानं ममता बॅनर्जींचा आरोप। भारतानं दबावाखाली अमेरिकेशी करार केलाय, तो रद्द करण्याचं धाडस नरेंद्र मोदींनी दाखवावं। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना खुलं आव्हान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून इस्रायलच्या दौऱ्यावर। 2 दिवस दौऱ्यामध्ये सामरिक संबंध अधिक दृढ करण्यावरती देणार भर। इंग्लंडनं 2 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा। विजयात कर्णधार ब्रुकच्या वादळी शतकाचा मोठा हातभार। आज यजमान लंकेसमोर बलाढ्य किवीचं आव्हान। सेमीजमध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघांना